श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र पारायणमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजचा अध्याय 16वा. मराठी भावार्थ. सर्व शिष्य तीर्थयात्रेला गेल्यावर स्वतः सिद्धमुनी गुरुसेवेसाठी श्री गुरूंच्या जवळ राहिले. श्री गुरु वैजनाथ येथे 1 वर्ष होते. तेव्हा एक ब्राह्मण श्री गुरूंच्याकडे आला आणि म्हणाला, महाराज, माझे मन स्थिर नाही. मला माझे गुरु फार टाकून बोलतात, क्रोध करतात. वेदशास्त्र न शिकविता इतर गोष्टी करायला सांगतात. मला त्याचा वीट आला आहे. मी त्यांना सोडून आपल्या चरणाशी आलो आहे. तेव्हा मला उपदेश करा व ज्ञान द्या. तेव्हा श्री गुरु म्हणाले, ब्राह्मणा, तूच स्वतः आपले अहित करून घेत आहेस. तू स्वतःचे गुणावगुण काय आहेत याचा विचार करीत नाहीस. तुला ज्ञान कसे मिळणार? आपल्या गुरूंचे तू दोष सांगतोस. तुझे मन स्थिर होणार नाही. जो कोणी मनुष्य गुरूंचा द्वेष करणारा असतो त्याला इह व परलोक काहीच लाभत नाही. जो गुरु सेवा करतो, जाणतो, त्याला सर्व ज्ञात होते. गुरु संतुष्ट झाला तरच वेदशास्त्र समजते. अष्टसिद्धी आपल्याला वश होतात. गुरु हाच ब्रह्मदेव, गुरु हाच शंकर, गुरु हाच नारायण स्वरूप आहे. मनाचा निर्धार करून गुरुसेवा करावी. अशा प्रकारची गुरुसेवा करण्याने तो प्रसन्न झाला तर तत्काळ सर्व ज्ञान तो शिष्याला देऊ शकतो. त्यांनी धौम्य ऋषीचे 3 शिष्य गुरुकृपेस कसे पात्र ठरले त्याची पुढील कथा सांगितली. धौम्य ऋषी आपला एक शिष्य वेद याला म्हणाले, तू आता शेतात जा व तेथील पिकाचे रक्षण कर. शेतातील धान्य आश्रमात घेऊन ये. गुरु आज्ञेप्रमाणे तो शेताकडे गेला आणि शेतातील तयार झालेल्या धान्याची तेथील नोकरासह कापणी, झोडणी वगैरे कामे करून धान्य पोत्यामध्ये भरून ठेवले. ते आश्रमात आणण्यासाठी गुरूंनी त्याला एक गाडा दिला. त्याला रेडा जुंपला व तो शेतातून धान्य आणण्यासाठी गेला. शेतासाठी 2 खंडी भात त्याने गाड्यावर ठेवले. एकीकडे रेडा व दुसरीकडे स्वतः असे दोघे मिळून गाडा आश्रमात आणू लागले. वाटेत एका ठिकाणी तो रेडा चिखलात रुतला. त्याला गाड्याच्या वजनामुळे पुढे जाता येईना. परंतु गाडा ओढताना त्याच्या गळ्याला फास बसू लागला. म्हणून त्याने रेड्याला गाड्यापासून सोडवले. शिष्यांनी केलेल्या प्रयत्नांची पराकाष्ठा पाहून गुरु त्याच्यावर प्रसन्न झाले. त्याला आलिंगन देऊन तू वेदशास्त्रात पंडित होशील असा आशीर्वाद दिला. नंतर गुरु आज्ञेप्रमाणे तो आपल्या घरी गेला. अशा प्रकारे धौम्य ऋषींनी अरुणी व उपमन्यू या आपल्या इतर 2 शिष्यांची सुद्धा परीक्षा घेतली. त्यांची गुरुनिष्ठा व प्रेम पाहून त्यांनाही वेदशास्त्र संपन्न केले. नरसिंह सरस्वती त्या ब्राह्मणाला म्हणाले, गुरुला संतुष्ट केल्यास असाध्य असे काहीच नाही. हे तुला माहीत असताना तू अविद्येमुळे व्यर्थ भटकत आहेस. एकदा माणसाचे मन मोडले की ते पुन्हा एक होणे फार कठीण असते. हे ऐकून त्या ब्राह्मणाला पश्चाताप झाला. आपली चूक त्याच्या लक्षात आली. परंतु परत गुरुकडे जाण्यास मन तयार होईना. म्हणून त्याने स्वामींना सांगितले, माझे शरीर गुरुद्रोह करणारे आहे. तेव्हा आता मला मरणाशिवाय दुसरा मार्ग नाही. तेव्हा श्रीगुरूंनी त्याची समजूत घातली आणि त्याला अविचारापासून परावृत्त केले. तेव्हा ब्राह्मणाने श्रीगुरूंच्या चरणी वंदन केले. तुम्ही जगद्गुरू असून त्रैमूर्तीचे अवतार आहात, तरी आपण माझा उद्धार करावा असे सांगितले. तेव्हा श्रीगुरू प्रसन्न झाले व त्याच्या मस्तकावर हात ठेवून त्याला आशीर्वाद देत म्हणाले, तुझे गुरु म्हणजे मीच आहे, तरी तू आपल्या गुरुकडे जा. त्याप्रमाणे तो ब्राह्मण परत आपल्या गुरुकडे गेला. येथे मराठी भावार्थ समाप्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. विनवी शिष्य नामांकित सिद्धासी असे पुसत सांगा स्वामी वृत्तांत गुरुचरित्र विस्तारोणी. शिष्य समस्त गेले यात्रेसी, राहिले कोण गुरुपासी. पुढे कथा वर्तिली कैसी, विस्तारावे दातारा. गुरुचरित्र कामधेनू, सांगेन तुझं विस्तारून. श्री गुरु राहिले गोप्य होऊन, वैजेश्वर सन्निधेसी. समस्त शिष्य तीर्थेसी, स्वामी निरोपी गेले परियेसी. होतो आपण गुरुपाशी, सेवा करीत अनुक्रमे. संवत्सर एकतया स्थानी, होते गोप्य श्री गुरुमुनी. अंबा आरोग्य भवानी, स्थान बर्वे मनोहर. असता तेथे वर्तमानी, आला ब्राह्मण एक मुनी. श्री गुरु ते देखोनी, नमन करी भक्ती भावे. माथा ठेवणी चरणांवरी, स्तोत्र करी नाना परी. स्वामी माते तारी तारी, अज्ञान सागरी बुडालो.
गुरुची सेवा बहुत दिवस केली नाही सायास, याची का कारणे मानस स्थिर नव्हे स्वामी या. ऐसे पुसता श्री गुरुमूर्ती मुनी डोळा अश्रू येती, दुःखे दाटला अमिती एके स्वामी गुरुराया. ऐकोनी मुनीचे वचन श्री गुरु पुसती हासोन, जाहलासी तू केवी मुनी गुरु विने सांग मज. ऐसे म्हणता श्री गुरुमूर्ती मुनीच्या डोळा अश्रुपाती, दुःख दाटले अपरिमिती ऐक स्वामी गुरुराया. गुरु होता आपणासी एक अति निष्ठुर त्याचे वाक्य, माते गांजली अनेक अकृत्य सेवा सांगे मज. न सांगे वेदशास्त्र आपण तर्क भाषादी व्याकरण, मने तुझे अंतकरण स्थिर नव्हे अद्यापि. येणे परी बहुत दिवसी होतो तया गुरुपासी, बोले माते निष्ठुरेसी कोकोनी आलो तयावरी. ऐकोनी तयाचे वचन श्री गुरुमूर्ती हास्यवदन, म्हणती एका ब्राह्मणा आत्मघातकी तुची होसी. न विचारेसी आपुले गुण तू ते कैचे होय ज्ञान, गुरुद्रोही तुची जाण अल्पबुद्धी परियेसा. आपुले गुरुचे गुणदोष सदा उच्चार करेसी हर्षे, ज्ञान कैचे होय मानस स्थिर होय केवी आता. जवळी असतानी धानू का हिंडावे रानू रानू, गुरु असता कामधेनू वंचोनी आला आम्हा जवळी. संतुष्ट विता श्री गुरुसी अष्टसिद्धी आपुले वशी, क्षण लागता परियसी वेदशास्त्र त्यासी साध्य. ऐकोनी श्री गुरुचे वचन माता श्री गुरु चरणी ठेवून, विनवितसे कर जोडून करुणा वचने करून या. अज्ञान माया वेष्टोन नेने गुरु कैसा कवन, सांगा स्वामी प्रकाशोन ज्ञान होय आपणासी. करुणा वचन ऐकोनी श्री गुरुनाथ संतोषोनी, सांगता ती विस्तारोनी गुरु सेवा विधान. श्री गुरु म्हणती ऐक मुनी गुरु म्हणजे जनक जननी, उपदेश करता आहे कोणी तोची जाण परमगुरु. गुरु वीरांची हरिहर जाण स्वरूप तोची नारायण, मन करुणी निर्वाण सेवा करावी भक्तीने. यद्यर्थी कथा एक सांगू आम्ही तत्पर ऐक, आदी परवी असे नीक गुरु सेवा भक्ती भावे. द्वारावरती तीर्थपरियेसी विप्र एक धौम्य ऋषी, तिघे शिष्य होत त्यासी वेदाभ्यास करावया. एक अरुणी पांचाळ, दुसरा वैद केवळ, तिसरा उपमन्यू बाळ सेवा करीती विद्ये लागी. पूर्वी गुरुची ऐसी रीती शिष्या करवी सेवा घेती, अंतकरण त्याचे पाहती कैसे निर्वाण शिष्यांचे. पाहोनीय अंतकरण असे भक्ती निर्वाण, कृपा करीती तत्क्षण मन कामना पुरविती. ऐसा धौम्य मुनी भला तया अरुणी पांचाळा, एके दिवशी निरोप दिला एक द्विजा एक चित्ते. शिष्याची मने धौम्य मुनी आजी तुवा जावो निराणी, वृत्तीसी न्यावे तडाग पाणी जववरी होय तप्त भूमी. असे वरती तळे खाली तेथे परिले असे साळी, तेथे नेवोनी उदक घाली शीघ्र म्हणे शिष्यासी. ऐसा गुरु निरोप होता गेला शिष्य धावता, तटाकाते असे पाहता कालवा थोर वाहत असे. जेथे उदक असे वाहत अति दरारा गरजत, वृत्तीभूमी असे उन्नत उदक केवी चढो पाहे. मने आता काय करू कोपतील माते श्री गुरु, उदक जात असे दरारू केवी बांधू म्हणतसे. आणूनिया शिळा दगड बांधिता झाला उदका आड, पाणी जात असे धडाड जाती पाषाण वाहुनिया. प्रयत्न करी नाना परी काही केली न चढे वारी, म्हणे देवा श्री गुरुहरी काय करू म्हणतसे. मग मनी विचार करी गुरुची शेती न चढे वारी, प्राण त्यजी निर्धारी गुरुचे वृत्तीनिमित्त. निश्चय करुणी मानसी मनी ध्यात श्री गुरुसी, म्हणे आता उपाय यासी योजोनी प्रयत्न करावा. उदकाचे प्रवाहात घालिता पाषाण जाती वाहत, आपण आड पडो म्हणत निर्धारिले तयावेळी. दरडी हाती धरी दृढे पाय टेकी दुसरीकडे, झाला आपण उदका आड म्हणे श्री गुरुसी ध्यातसे. ऐसा शिष्य शिरोमणी निर्वाण मन करिता क्षणी, वृत्तीकडे गेले पाणी प्रवाहाचे अर्धे देखा. ऐसा शिष्य तया स्थानी बुडाला असे प्रवाह पाणी, गुरुची वृत्ती जाहली धनी उदक पूर्ण परियेसा. त्याचा गुरु धौम्य मुनी विचार करी आपुले म्हणे, दिवस गेला अस्तमानी अद्यापि शिष्य न ये म्हणे. ऐसे आपण विचारित गेला आपुले वृत्तीत, जाहले असे उदक बहुत न देखे शिष्य तया स्थानी. म्हणे शिष्य काय जाहले किंवा भक्षिले व्याघ्र व्याळे, उदकानिमित्त कष्ट केले कोठे असे म्हणत असे. ऐसे म्हणे विचारित उंच स्वरे पाचारित, अरे शिष्या सखया म्हणत प्रेम भावे बोलावी. येणे परी करुणा वचनी पाचारित असे धौम्य मुनी, शब्द पडे शिष्यकानी तेथुनी मग निघाला. येऊनिया श्री गुरुशी नमन केले भावेसी, धौम्य मुनी महाहर्षी आलिंगोनी आश्वासिले. वर दिदला ते वेळी एक शिष्यास्तो ममोळी, तू ते विद्या आली सकळी वेदशास्त्रादी व्याकरण. ऐसे म्हणतात तत्क्षणी झाला विद्यावंत ज्ञानी, लागत असे गुरुचरणी भक्ती भावे करून या.
कृपानिधी धौम्य मुनी आपले आश्रमाने येऊनी निरोप दिदला संतोषोनी विवाहाधिक आता करी म्हणे. निरोप घेऊनी शिष्य राना गेला आपुले स्थाना. आणिक शिष्य दोघे जाना दोघे तया गुरुजवळी. दुसरा शिष्य बैद जाना गुरुची करी शुश्रूषणा. त्याचे पहावया अंतकरणा धौम्य गुरु म्हणत असे. धौम्य म्हणे शिष्याशी सांगेन ऐक तुझसी. तुवा जाऊनी अहर्निशी वृत्ती आमुचे रक्षिजे. रक्षोनी या वृत्तीसी आणावे धान्य घरासी. ऐसे म्हणता महाहर्षी गेला तया वृत्तीकडे. वृत्ती पिके जवबरी अहोरात्र कष्ट करी. राशी होता अवसरी आला आपुले गुरुपासी. सांगता झाला श्री गुरुसी मने ब्रीही भरले राशी. आता आणावे घरासी काय निरोप म्हणत असे. मग म्हणे धौम्य मुनी बारे शिष्या शिरोमिनी. कष्ट केले बहुत राणी आता धान्य आणावे. म्हणून देती एक गाडा तया जुंपोनी एक रेडा. गुरु म्हणे जावे पुढा शीघ्र यावे म्हणत असे. एकीकडे जुंपी रेडा आपण उडी दुसरीकडा. येणे परी घेऊन गाडा आला तया वृत्तीजवळी. दोन्ही खंडी साळीसी भरी शिष्या गाडी असी. एकीकडे रेडी असी जुंपोनी उडी आपण देखा. रेडा चाले शीघ्रेसी आपण नये तया सरसी. मग आपुले कंठासी बांधिता झाला जू देखा. सत्राने तया सरसी चालता आला मार्गासी. ऋतला रेडा चिखलेसी आपुले गळा ओढत असे. चिखली ऋतला रेडा म्हणून चिंता करी बहुमनी. आपण ओढी सत्रा गळा फास पडे जैसा. पडून या रेडी असी काढिले शिष्य गाडी असी. ओढीता आपुले गळा फासी पडोनी प्राण त्यज्जूप आहे. इतके होता निर्वाणी सन्मुख पातला धोप्य मुनी. त्या शिष्या ते पाहोनी नयनी कृपा अधिक उपजली. सोडोनी या शिष्या ते आलिंगोनी करुणा भरिते. वर दिदला अभिमते संपन्न होसी वेदशास्त्री. वर देतात दक्षिणेसी सर्व विद्या आली त्यासी. निरोप घेऊन या घरासी गेला शिष्य परियेसा. तिसरा शिष्य उपमन्यू सेवेविषयी महानिपुण. गुरुची सेवा शुश्रूषण बहु करी परियेसा. त्यासी असे बहुत आहार म्हणून विद्या नव्हे स्थिर. त्यासी विचार करीत तो गुरु याते करावा उपाय एक. त्यासी म्हणे धौप्य मुनी तुझ सांगतो म्हणून. नित्य गुरे नेऊन या राणी रक्षण करी तृणचारी. ऐसे म्हणता गुरुमुनी नमन करी त्याचे चरणी. गुरे नेऊन या राणी चारवीत बहुवस. क्षुधा लागा ताची आपणासी शीघ्र आणिले घरासी. कोपे गुरु तयसी म्हणे शीघ्र येतोसी कारे. सूर्य जाय अस्तमानी तववरी राखी गुरे राणी. येणे परी प्रतिदिनी वर्तावे तुवा म्हणत असे. अंगीकारोनी शिष्य राणा गुरे घेऊन गेला राणा. क्षुधाक्रांत होऊन जाना चिंतित असे श्री गुरुसी. चरती गुरे नदी तीरी आपण तेथे स्नान करी. तयाजवळी घरे चारी असती विप्र आश्रम तेथे. जाऊन या तया स्थाना भिक्षा मागे परिपूर्ण. भोजन करी सावधान गोधन रक्षी येणे परी प्रतिदिवशी रक्षोनी आणि गुरुनिशी. वर्तता ऐसे येरे दिवशी पुसता आला धौप्य मुनी. गुरु मुने शिष्यासी तो नित्य उपवासी. तुझा देह पुष्टीसी कवने परी होतसे. ऐकोनी श्री गुरुचे वचन सांगे शिष्य उपमुन्य. भिक्षा करीत प्रतिदिन विप्रा घरी तेथे देखा. भोजन करुनी प्रतिदिवशी गुरे घेऊन येतो निशी. श्री गुरु म्हणती तयासी आम्हा सांडुनी केवी बक्षी. भिक्षा मागुनी घरासी आणोनी द्यावे प्रतिदिवसी. मागोती जावे गुरंपासी घेऊन यावे निशिकाळी. गुरु निरोपे येरे दिवशी गुरु नेऊनी राणासी. मागे भिक्षा नित्य जैसी नेऊनी दिदली घरात. घरी त्यासी भोजन कधी नवे परिपूर्ण. पुनरपी जाई तया स्थाना भिक्षा करुणी जेवी तसे. नित्य भिक्षा दोन्ही वेळी पहिली भिक्षा देऊन सदनी. दुसरी आपण भक्षुनी काळ ऐसा कंठी तसे. येणे परी किंचित काळ वर्तता झाला महास्थूळ. एके दिवशी गुरु कृपाळ पुसत असे शिष्याते. शिष्य सांगे वृत्तांत जेणे आपले क्षुधा शमत. नित्य भिक्षा मागत वेळ दोन्ही म्हणत असे. एक वेळ घरासी आणून देतो प्रतिदिवशी. भिक्षा दुसरे खेपेसी करीतो भोजन आपण. ऐसे म्हणता धौप्य मुनी तया शिष्यावरी कोपोनी. म्हणे भिक्षा वेळ दोन्ही आणून देई घरी पा. गुरु निरोप जेणे परी दोन्ही भिक्षा आणून घरी. देता झाला प्रीतिकारी मनी क्लेश न करीच. गुरे सहित रानात असे शिष्य क्षुधाक्रांत. गोवस्त होते स्तनीपीत देखला झाला तयासी. स्तनीपिता वासू राशी उच्छिष्ट गळे संधीसी. वाया जाते भूमिसी म्हणून आपण जवळी गेला. आपण असे क्षुधाक्रांत म्हणून गेला धावत. पसरुनिया दोन्ही हात धरी उच्छिष्ट क्षीर देखा. ऐसे क्षीर पान करी घेऊन आपले उदर भरी. दोन्ही वेळी भिक्षा करी देत असे भावभक्तीने. अधिक पुष्ट झाला त्याने म्हणे गुरु अवलोकून. पहा हो याचे शरीर लक्षण कैसा स्थूळ होतसे. मागोती पुसे तयासी कवने परी पुष्ट होसी. सांगे आपले वृत्तांता छिष्ट क्षीर पान करीतो. ऐकोनी म्हणे शिष्याशी मतिहीन होय उच्छिष्टेसी. दोष असे बहुवसी भक्षू नको
काजीचेनी भक्षू नको म्हणे गुरु नित्य नाही तया आहारू. दुसरे दिवशी म्हणे एरू काय करू म्हणतसे येणे परी गुरु सहित जाता होता रानात. गळत होते क्षीर बहुत एका रुईचे झाडासी म्हणे बरवे असे क्षीर उच्छिष्ट नवे निर्धार. पान करून नदीवरी म्हणून तेथे बैसला पाने तोडून कुसरी तयामध्ये क्षीर भरी घेत होता धनीवरी तव भरिले अक्षियांत. तेने गेले नेत्र दोन्ही हिंडतसे रानोवनी गुरे न दिसती नयनी म्हणून चिंता करीतसे. काष्ट नाही अक्षीहीन करीतसे चिंता गोधना. गुरे पाहो जाता राना पडिला एका आडात पडोनी आडात चिंता करीतो अत्यंत. आता गुरे गेली सत्य बोलू गुरुचा आला मज. पडिला शिष्य तया स्थानी दिवस गेला अस्तमानी चिंता करी धोप्य म्हणी अजूनही शिष्य न येची का. म्हणून गेला रानासी देखे तेथे गोधनासी शिष्य नाही म्हणून क्लेशी दीर्घस्वरे पाचारी. पाचारिता धोप्य म्हणी ध्वनी पडला शिष्यकानी. प्रत्युत्तर देता क्षणी जवळी गेला कृपाळू. ऐकोनिया वृत्तांत उपजे कृपा अत्यंत. अश्विनी देवास्तवी म्हणत निरोप दिधला ते वेळी. निरोप देता तया क्षणी अश्विन देवता ध्याय मुनी. दृष्टी आली दोन्ही नयनी आला श्री गुरु सन्मुखेसी. एवनी श्री गुरुसी नमन केले भक्तीसी. स्तुती केली बहुवसी शिष्योत्तमे तये वेळी. संतोषोनी धप्य मुनी तया शिष्य आलिंगोनी म्हणे शिष्या शिरोमणी तुष्टलो तुझ्या भक्तीसी. प्रसन्न होऊनी शिष्यासी हस्तस्पर्शी मस्तिकेसी. वेदशास्त्रादित तक्षेनी आली तया शिष्या ते. गुरु म्हणे शिष्यासी जावे आपुले घरासी. विवाहादी करुणी सुखेसी नांदत ऐसे म्हणतसे. होईल तुझी बहुकीर्ती शिष्य होतील तुझा अत्यंती. उत्तंक नाम विख्याती शिष्य तुझा परियेसा. तुची तुझ्या दक्षिणेसी अनिल कुंडले परियेसी. जिंकोनी या शेषाशी कीर्तिवंत होईल. जनमेजय राजाशी तोची करील उपदेसी. मारविल समस्त सर्पाशी याग करून या परियेसा. तोची उत्तंक जाऊन पुढे केला सर्पयज्ञ. जनमेजया ते प्रेरवून समस्त सर्प मारविल. ख्याती झाली त्रिभुवनात तक्षक अनिला इंद्रासहित. गुरुकृपेचे सामर्थ्य ऐसे असे परियेसा. ऐसे तू जाणून मानसी वृथा हिंडसी अविद्यसी. जावे आपुले गुरुपाशी तुची तुझ तारील सत्य. त्याचे मन संतुष्ट भीता तुझ मंत्र साध्य तत्वता. मन करुणी सुनिश्चिता त्वरित जाई म्हणतसे. ऐसा श्री गुरु निरोपदे विप्र झाला अतिज्ञाता. चरणावरी ठेवणी माथा विनवितसे तयावेळी. गुरुद्रोही आपण सत्य अपराध घडले मज बहुत. गुरुचे दुखविले चित्त आता केवी संतुष्ट व्हावे. अंतकरण भिन्न होता प्रयास असे ऐक्य करिता. ऐसे माझा मन पतित काही उपयोग जाऊनी. ऐसे शरीर माझे द्रोही काही उपयोग वाचून पाही. जीवित्वाची वासना नाही प्राण जिन गुरुप्रती. ऐसे परिश्री गुरुसी विनवित ब्राह्मण हरसी. नमुनी निघे वैराग्यसी निश्चय केला प्राण तज्जू. अनुतप्त झाला तो ब्राह्मण निर्मळ झाले अंतःकरण. अग्नी लागता जैसे तृण भस्म होयत तत्क्षणी. निर्वाण रूपे तो द्विजवर निघाला तेजू कलेवर. ओळखोनिय जगद्गुरु पाचारिती तयावेळी. बोलावोनी ब्राह्मणासी निरोप देती कृपेसी. न करी चिंता तू मानसी गेले तुझे दुरित दोष. वैराग्य उपजले तुझ्या मनी दुष्कृत्ये गेली जळोनी. एकचित्त करुणी मनी स्मरे आपले गुरुचरण. तैवेळी श्री गुरुसी नमन केले चरणासी. जगद्गुरु तुची होसी त्रिमूर्तीचा अवतार. निर्वाण दैकोनी अंतकरण प्रसन्न झाला श्री गुरु आपण. मस्तकी ठेविती कर दक्षिण तया ब्राह्मणासी परियेसा. वेदशास्त्रादी तात्काळी मंत्रशास्त्रे आली सखळी. प्रसन्न झाला चंद्रमुळी काय सांगू देव त्या द्विजाचे. आनंद झाला ब्राह्मणाचे श्री गुरु निरोपिती तयासी. आमुसे वाक्य तू परियेसी जाय त्वरिता आपले गुरुपासी. जावोनी या गुरुपाशी नमन करी भावेसी. संतोषी होईल भरवसी तोची आपण सत्य मानी. ऐसे परी श्री गुरुमूर्ती तया ब्राह्मणा संभाषिती. निरोप घेऊन या त्वरिती गेला आपल्या गुरुपाशी. निरोप देवनी ब्राह्मणाशी श्री गुरु निघाले परियेसी. भिल्लवडी ग्रामासी आले भुवनेश्वरी सन्निध. कृष्णा पश्चित टाकेसी औदुंबर वृक्ष परियेसी. श्री गुरु राहिले गुप्तेसी एकचित्त परियेसा. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो. श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे गुरुशुश्रूषा महात्म्य वर्णनम. नाम षोडशो अध्याय. श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.